किनवट माहूर आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणारे गुडघ्याला बाशिंग बांधून मला कोणकोणत्या समाजाची किती व कशी मते मिळणार यांचा ताळेबंद सांगू. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात विविध जाती धर्माचे लोक राहतात, परंतु तालुक्यात इतर सर्व समाजापैकी बंजारा व आदिवासी हे दोन समाज जवळपास सारखी लोकसंख्या असलेले सर्वात मोठे समाज आहेत. आजपर्यंत मराठा समाजाचे डी. बी. पाटील हे 10 वर्ष आमदार राहिले. बाकीचे सर्व काळ आदिवासी समाजाचे किशनराव पाचपुते 15 वर्ष व भीमराव केराम 7 वर्ष, तर बंजारा समाजाचे सुभाष जाधव 3 वर्ष व प्रदीप नाईक 15 वर्ष आमदार राहिले. मागील 4 टर्मपासून प्रदीप नाईक विरुद्ध भीमराव केराम या दोघातच लढत होऊन केराम 1 वेळा तर नाईक 3 वेळा निवडून आले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी खरी लढत भाजपाचे भीमराव केराम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप नाईक व वंचित बहुजन आघाडीचे हमराज उईके यांच्यात तिरंगी लढत होऊन भीमराव केराम हे 13,272 मतांनी निवडून आले होते. आगामी काळात होणाऱ्या 2024मधील विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार असल्याची चाहूल लागतच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार विद्यमान आमदार भीमराव केराम व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मागील 1 वर्षापासूनच तयारी सुरू केली. मतदारसंघातील तरुण व मतदारसंघातील एखादा तरुण तडफदार ग्राउंड लेवलला कार्य करीत मतदारसंघाचा विकास करणारा नेता उदयास आला पाहिजे अशी आशा बाळगून आहेत. काहींना दोघेही आता नकोशे वाटत असले तरी त्यांच्यापेक्षा सर्रास व चांगला उमेदवार विधानसभेसाठी मिळत नसल्याने दोघांपैकी एकांना नाईलाजास्तव मतदान करावं लागतं अशीही चर्चा नेहमी ऐकायला मिळते. मागील 15 वर्षांमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट तालुक्याचा भरघोस विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे आमदार भीमराव केराम यांनी सुद्धा या मतदारसंघात विकासाची गंगा चालू ठेवली. मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या उद्योजक डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी यांनी पैशाच्या जोरावर विधानसभा जिंकता येणार, विधानसभा मतदारसंघ कोणता हे शोधताना त्यांची जन्मभूमी असलेला किनवट मतदारसंघ त्यांनी निवडला. किनवट विधानसभा मतदारसंघात राजकीय प्रवेश करताना एवढा जबरदस्त केला. मेणबत्ती बनवणं, अगरबत्ती बनवणं, इतर अनेक लघु उद्योग सुरू करू, साखर कारखाना उभारू, किनवट व माहूर तालुक्याचा विकास साधू असा प्रचार करत महिला व तरुणांचं मोठं संघटन केलं. किनवट तालुक्यात 900 इंग्रजी LKG, UKGच्या शाळा काढल्या. किनवट व माहूर तालुक्यात त्यांचा प्रभाव पडू लागला. जनता त्यांच्याकडून विकासाची आशा करू लागली. नगरपालिका निवडणुकीत यश मिळालं व जिल्हा परिषदेच्या 2 गटातून त्यांच्या समर्थकास त्यांनी निवडून आणले. तर अशोक पाटील सूर्यवंशी, योगीशाम भारती महाराज, सचिन नाईक, उबाटाकडून ज्योतिबा खराटे हे सुद्धा अधूनमधून 1 वर्षापासून मतदाराची भेट घेतात. आघाडीतील व युतीतील घटक पक्षाने विधानसभा निवडणुकीत युती होईल की स्वतंत्र निवडणूक लढणार याच्यावर चित्र अवलंबून राहणार. जर युती झाली तर दुरंगी किंवा तिरंगी लढत होऊ शकते, परंतु युत्या नाही झाला तर मात्र चौरंगी पंचरंगी लढत होईल असं वाटतं. 4 टर्मपासून म्हणजे 20 वर्षातील विधानसभा निवडणुकीत प्रदीप नाईक विरुद्ध भीमराव केराम यांच्यातच सरळ लढत झाली आणि 2024मधील लढतसुद्धा या दोघातच होणार असं मतदारसंघात बोललं जातं. कोणाला काही वाटले, कितीही इच्छुक असले तरी 2024च्या विधानसभा निवडणुकीत नाईक विरुद्ध केराम अशीच लढत होणार असाही मतप्रवाह असल्याचं ऐकायला मिळतं. यावेळेस भीमरावजी केराम सत्ताधारी भाजपा पक्षाचा आमदार असल्याने त्यांनी निधी भरपूर आणून मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. तोच विकास मुद्दा घेऊन मतदारसंघात फिरून मतदारांना केलेल्या विकासाचा लेखाजोखा सांगत केलेल्या विकासाच्या जोरावर मी निवडून येणार असा विश्वास त्यांना वाटत आहे.